दाखला मागणी अर्ज आणि जरा रिक्वेस्ट करून दाखला कसं तर घेऊन यायचा आहे. ए रे गँग स्वयंपाक घेऊन खालच्या वर्गात लपून बसलोय. बदाम खाऊन एकटा एकटा ताकद वाढवलता, आता ताकद माझी पण वाढणार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आंघोळ पाणी सगळं आवरले, नवीन कपडे घातले कॉलेज जायसाठी. आजचा विषय असा की आपल्याला पहिल्यांदा जर MM कॉलेजमध्ये जायला लागलं तर लागलं, नाही तर KWC जायचं आहे. आपल्याला KWC टू MM ट्रान्सफर करायला पहिला KWCमधनं दाखला आणायचा आहे. आणि दाखला आणायला जरा असं त्रास होणार असं वाटते, कारण एक वर्ष पहिला MMलाच होतो, पण दुसऱ्या वर्षी KWCला गेलो आणि पुन्हा तिसऱ्या वर्षी MMला यायला लागले. पण त्यांचं असं म्हणणं होतं की एक वर्ष आमचा वापर केला आणि पुन्हा तिकडे चालला आहे. त्यांना दाखला मागणी अर्ज आणि जरा रिक्वेस्ट करून दाखला कसं तर घेऊन यायचा आहे. कारण ती KWC लांब होती, तिथं घ्यायचं ॲडमिशन काय नाही, कॉलेज लई चांगलं आहे ते पण ते लई लांब होतं आहे. नाही म्हटलं तर रोजचं 100 रुपयाचं पेट्रोल लागते आणि इथं जाता जाता जाऊन येतोय. ए रे कसली वांड गँग आहे यांची. अरे तुम्ही 12 वाजे तरी इथं, किती 9:58 झाला अजून इथंच आहे. मिरजेतून पैशांना घेतलोय आणि चाललोय सांगली कॉलेजला. रस्त्यात इम्रानला घ्यायचा आहे आणि शाळेत काय कॉलेजमध्ये डायरेक्ट येणार आहे. मित्रांनो आलो बघा कॉलेजमध्ये. गँग स्वयंपाक घेऊन खालच्या वर्गात लपून बसलोय. अजून शाळेत येणार आहे, तोपर्यंत वरती कोणाला तर दिसणार म्हणताना खाली आलोय. आणि सरांनी सांगितलं आता वाडकर सरांना भेटायला. वाडकर सरांना कॉल केला पण फोन काय उचलले नाहीत. शाळेत आल्यावर डायरेक्ट जाणार सरांच्याकडे. यायला 1 वाजणार आहे. सर विलिंग्टन कॉलेजवर आहे, तोपर्यंत लट्टे कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये येऊन थांबलोय. TC देण्यासाठी थोडा प्रॉब्लेम आला आहे, तर ते नाही म्हणलं TCला. तर मित्रांनो चालले बघा घराकडं. विषय असं झाला आहे, TCला त्यांचं 1च वर्ष कॉलेजला वापरल्यासारखं झालं आणि ते खरं बघायला तर चुकीचंच आहे. पण आपला पण विषय असा आहे की तिला लई लांब पडते कॉलेज जायला. जाऊन येऊन म्हटलं तर 1 दिवस पूर्ण मोडतोय आणि तिकडं आलं की घराकडे काय करू पण वाटत नाही काम. MMला कसं जाता जाऊन माघारी पण येऊ शकतोय, म्हणताना MMला ॲडमिशन घ्यायचं सुरू आहे. आता बघायचं सर काय म्हणतात. बाकी मग इथं तर काय TC देत नाही साईडला सरळ. बाकी उद्या सरांनी 9 वाजता बोलल्यात, उद्या काय होतं. मित्रांनो सकाळी निघलेलो, 3:39 झाली, अजून घरात गेलो नाही, अजून बोलवाडप द्यायचं आहे. आणि आता थोडा वेळ झालं जोडदारचा कॉल आला होता की त्या KWC कॉलेजच्या HODंचा त्या मॅडमांचा फोन आला होता आणि पुन्हा भेटायला बोलल्यात. त्यांना सांगितलं मी एमर्जन्सी आणि माघारी आलो म्हणून, मग त्यांनी कॅन्सल केली. त्यांना सांगितलं आणि मी तर चाललोय घराकडं. बाकी मग त्यांना काय म्हणतात ते त्यांनी आल्यावर सांगतात मला. तर हे गाईज कॉलेजमधून आलेले कपडे अजून तसेच आहेत. जेवण करून निवांत झोपून टाकलेलं, कारण की बाहेर बारीक झिमाट चालू होतं. पाऊस काय आत्ता उघडला आहे. बाकी मग काकांची चार्जिंगवरची स्कूटी घेतली आणि मी चालू गावाकडं. जाता संतू त्यांच्या घराकडे जाणार आहे, म्हणजे संत्याला पण घेऊन जातो गावाकडं. संत्याला नवीन फडका हाणायचं तर काय झालं नाही, पण नवीन फडका घाण गेलं 100%. काकांची चार्जिंगवरची स्कूटी पुसून काढली पाक त्या फडक्यानं. आता म्हणणार ते फडकं दिलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणणार यो. बरोबर चिव्या चिव्या राजा संतुटीची गाडी बघा. कसलं फायरिंग पाड लागले. काय ढगात लाइटिंग. ॲक्सिलेट करू वाढवू मोठ. तर मित्रांनो संतू काय संगी येऊ नाही तर नाही येऊ दे, त्याच्याकडनं गेलेला फायदा तर आहे. येऊ बदाम खाऊन एकटा ताकद वाढवलता, आता ताकद माझी पण वाढणार. तर मित्रांनो झाली बघा गावातली कामं. आज चालू डायरेक्ट घराकडं. आलो बघा संतूच्या घरापाशी. संतूला आता बाय बाय म्हणतोय आणि जातोय घराकडं. घरात जाऊन जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथे सेंड करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्याच्या व्लॉगमध्ये आपल्याला कॉलेज जायचं आहे आणि सरांना फेस करायचा आहे.